थोडं डेंजरस काम आहे बरं का, कारण की ही वाफ लागते वरून दूर लागतोय. थंडी तर गेली माझी सगळी. आम्ही चिकन आहे ना काढून घेतले परातीमध्ये, त्यानंतर आता आम्ही राईस शिजायला टाकणार आहे. तेल विसरले काय, एक नंबर मित्रांनो. हे शिजून घेतलेलं चिकन टाकतोय आणि यानंतर काय रेड आहे का, हे बोटाच्या साह्याने लिंबू फोडतंय. ते खाली सुरी पण तो सुरीचा वापर करत नाही. बघा चोर, बघा चोर मान्याबाई इकडे बघतोय, हाडकं पडली का. हा आवरले ना, चल मग का जाऊ मी. आलोय आलोय आलोय. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे 31 आणि 31 असूनही मला काही सुट्टी भेटली नाही. काय दुःख सांगायचं तुम्हाला कॉर्पोरेट मजदूरचं. तर 31चा मुलांनी प्लॅन बनवला आहे आणि आम्ही मधुता त्याच्या झोपडीमध्ये एक 31ची पार्टी ठेवली. तर जाऊयात झोपडीकडे. केलं एकदाचं लॉगआउट आणि लॉगआउट केल्याबरोबर चेहराच असा खुलला आहे. तर पार्टीसाठी आता आम्ही मधुता त्याच्या झोपडीकडे निघालो आहे. ती झोपडी एकदम शेतामध्ये आतमध्ये, तिथे कोणी आम्हाला डिस्टर्ब करायला नसतं आणि आमचा पार्टीचा प्लॅन कायम तिथेच होतो. तर बघूया पार्टीसाठी कोण कोण आले आता. आणि आता आम्ही निघालो रस्त्याने. हेवी ड्रायव्हर आहे पुढे निलू शेख. रस्ता मित्रांनो कसा आहे, हळू रे भाऊ. कुठपर्यंत आले, झाली का बिर्याणी रेडी? चालू आहे का? बरं, कुठपर्यंत आली प्रोसेस? अरे शिजून रेडी झाले यार. माझ्याकडे द्या इकडे दाबून, काही खाऊन बघतो. तर आता चिकन आमचं अर्ध शिजले, अर्ध्याच्या वर शिजले, 70% म्हणता येईल. आणि नेक्स्ट स्टेप आमची जी आहे ती तांदूळ धुण्याची. कोणता तांदूळ आहे म्हटले? बासमती. हात घाला काय धुतोय येडे का तुम्ही? बासमती 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. ब्रँड मस्त, ब्रँड मुंडा, ब्रँड इज ब्रँड. तर आपण आज एवढेच आहे का रे? बघा आमचा पुष्पा, बघा पुष्पा. लुल्लू काय नाही लुल्लू ठेवलंय, काही पण नका बोलू. पुष्पा शोभतय त्याला. नवीन नाव निघले आज. नवीन नाव लिखले का? लुल्लू बाई. ए अरे आधीच नका टोमॅटो खाऊ, माहिती सगळ्यांना आवडतंय. अगोदरच नका खाऊ, राहू द्या काही बिर्याणी टाकायला. तांदूळ नका सोडू. नाही जाणार, नाही जात, नको हलू नको, बरोबर जाते. किती किलो आहे तांदूळ? 1.5 किलो. 1.5 किलो. तर फ्रेंड्स आम्ही नियोजन कसं केलंय, 2.5 किलो चिकन आणले, 1.5 किलो तांदूळ आणि बाकीचे मसाले वगैरे आम्ही दुकानदाराला सांगितले. त्या 2.5 किलो चिकनसाठी आणि 1.5 किलो तांदूळसाठी त्यांनी आम्हाला मसाले दिलेले. आणि कांदा, टोमॅटो, तेल वगैरे सगळं आम्ही घरूनच आणलेले. बरं चला, काय नेक्स्ट स्टेप काय आपली? ए पण बनवता कोण येते? आपला कुक कोण आहे? आचार्य कोण आहे? आचार्य कोण आहे? पण का सगळेच आचार्य आहेत? काम आहे बरं का, कारण की ही वाफ लागते वरून दूर लागतोय. थंडी तर गेली माझी सगळी. घरातून निघल्याबरोबर खूप थंडी होती, पण आता मित्रांनो थंडी गेलेली पूर्ण. हे असंच खायचं काय? जाऊ दे, तो राईस जाऊ घरी घेऊन. तुम्ही पण अशी पार्टी केली असली शेतामध्ये कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि जर केली नसली तर करून बघा, खूप मजा येते. हे शिजले ना आता, बाद झालं ना. एका बाजूला गेली, असं सॅम्पल वाटत संपायचं यार हे सगळं. नाही नाही, ती मऊ नको घेऊ, हाडकाचं घे. हाडकाचं घेऊ का? हाडकाला काही राहिलंच नाही, सगळाच गाळ झाला. हाडकाचं पीस त्याच लेग पीस आहे का एखादा? हे बघ, हे हाडकाचं घेतलंय. ते नाही, मग पायाचं घे, ती शिजणार ठीक आहे. पकाडाचं मोठे घे. बघू ते नाही रे, अरे कोणतं घेऊ? हे मगाशी तर हेच घेतलं होतं, याला काही मांसच नाही राहिलं. शिजले का ती आधी? मला असं वाटतं हे चिकन आहे ना आपण पिवळच खाऊन घेऊ, काय गरज नाही बिर्याणी बनवायची. 2.5 किलो पूर्ण रे आपल्याला. मग नेक्स्ट स्टेप आहे, आम्ही चिकन आहे ना काढून घेतले
परातीमध्ये. त्यानंतर आता आम्ही राईस शिजायला टाकणार आहे. तेल टाक. हे तेल विसरले काय? आहे. बरोबर, तेल पण मसाला बिसाला फोडून ठेवले का टपाटप बरं का आता? हे सगळं टाकायचं का? हा सगळे ते टाक. बरं थांबा, कांदा लगेच नका टाकू, एवढं तरी मला माहिती आहे. थोडं तेल तेल आहे टाकू ना, द्या, तेल गरम होऊ द्या. तेल गरम होऊ द्या. माझ्या नॉलेजचा कुठेतरी वापर तरी झाला. बघल ते थोडं उडून गेली पडक्याने. तर त्यांनी आता चिकन शिजवलेलं आहे आणि आपण शिजवल्यानंतर परत एकदा टेस्ट करू. एक छोटा पीस घेऊ. अरे तू बिर्याणी घे. बिर्याणी सगळ्यात लेट आलाय एवढंच मस्त लागतंय. चांगलं संपवशील. बाल्याला म्हणलं होतं कांद्यावर हे कर. एक नंबर मित्रांनो. आता काय होईना तिथे चव आहे आमच्या आचार्य हाताला. मसाले एकत्र कर. कांदा ना मला वाटतं थोडं लाल व्हायला पाहिजे ना. हा, लालच होऊन द्यायचं. ते पान राहिलं ना टाकायचं. हा, मसाल्याचं पान. हा, टाकू ना आता. काय कोणती पावडर आहे? पेस्ट आणलेली ही पण आम्ही ए, टाकली. दोन्ही पुढे टाक ना ते पेस्टच्या. पेस्टच्या दोन्ही पण टाकू का? हा. पुढे काय रे आपलं हे पाणी टाकू का? मसाल्याची पाणी. गरम मसाला टाक रे निलेश. हे सगळं देऊ का टाकून? चला ही पेस्ट मिरची पावडर किती टाकायची रे? थोडे आता आपल्याकडे गरम मसाला थोडी टाकू. थोडी टाक. मसाल्याची मस्त वास सुटलाय हा मसाल्यांचा आता. तर आता मित्रांनो आम्ही याच्यामध्ये काय केलंय, राईस टाकलाय. त्यानंतर आता चिकन हे शिजून घेतलेलं चिकन टाकतोय आणि यानंतर काय रे डायरेक्ट चिकन ठेवून द्यायचं याच्यावर. मला वाटतं तर फ्रेंड्स आपला जो मेंबर आहे निलू तो तुम्हाला एक कला दाखवणार आहे. त्याला हे बघा हे बोटाच्या साह्याने लिंबू फोडता येते. खाली सुरी आहे पण तो सुरीचा वापर करत नाही, बोटाच्या साह्यानेच लिंबू फोडतो. माणूसच इंटरनॅशनल आहे, हा इंटरनॅशनल टॅलेंट आहे याच्यामध्ये. मस्त आहे. टाक इकडे. तर फ्रेंड्स आम्ही सगळी वाट बघतोय ती बिर्याणी शिजण्याची. खूप दूर पण झालाय या झोपडीमध्ये आणि आमच्या डोळ्यातून पाणी येते. तर आता मी जाळ घालण्याचं काम करतोय आणि बिर्याणीची कंडिशन आपण आता बघू. ते अजून खूप पाणी आहे त्याच्यामध्ये. खायचं पाणी. पाणी होतो नका त्याच्यामध्ये आता काही. पाण्यात हा चोर बघा चोर मान्याबाई इकडे बघतोय हाडकं पडली का कुठं. आता तांदूळ वर काढू. तर फ्रेंड्स आता एक थोडा मॅटर झालाय. मॅटर असा की आमची बिर्याणी तिखटच झालेली नाहीये. आता बिर्याणी अर्ध्याच्या वर शिजलेली आहे आणि आम्ही आता वरून चिकन मसाला टाकतो त्यामध्ये चव येण्यासाठी. ऍटलिस्ट तिखट तरी झाली पाहिजे. तिखट बिर्याणी चांगली लागते. मसाले आपण बरोबर प्रमाणात नव्हते घेतले का पहिल्यांदा. लागले बरं का हो. धुरामुळे काही दिसत नाही एकतर. आता आम्ही सगळे बिर्याणी तयार व्हायची वाट बघतोय. पोटामध्ये कावळे ओरडत आहे. तर फ्रेंड्स बिर्याणी फायनली रेडी झाली आहे आणि आपण एवढा वेळ वेट केला होता पण आता फायनली आपल्याला बिर्याणी खायला भेटते. दाखव बिर्याणी कशी झाली आपली. बोललं एवढा दूर खाल्ल्यानंतर आता बिर्याणी खातोय आपण. बरोबर राहणार आहे. आता त्याचा झाकण होतं ना त्याच्यामुळे. घेतलं काय तुम्ही? हा मला घेऊ द्या. घेऊ दे. अरे मान्या बघतोय, मान्याला द्या काहीतरी. बघा मान्या कसा वास घेतोय. मान्या इकडे. ओके ए मान्या बाळा चल इकडे. मागू नको लई. बाजूला टाक. तुला घ्यायचं नको नको आहे मला. लागलं वगैरे. अशा प्रकारे आपल्या मानेबाईचा पण 31st पार्टी झालेली आहे. मानेबाई पण खुश, आम्ही सगळे पण खुश. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.